नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर। तर तुम्ही खूप दिवसांनी सांगत होते की मे महिन्याची उत्तरपत्रिका पाठवा, त्यामुळे मी आज ही मे महिन्याची उत्तरपत्रिका पाठवत आहे। तुम्ही बघून घ्या, तुम्ही लिहिलेली उत्तरं व्यवस्थित आहेत की चुकीची आहेत ते। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। पहिलं, कोणत्या समूहातील महिलांवर हिंसाचार होण्याची शक्यता जास्त असते? पहिलं आहे अनाथ मुलगी किंवा एकट्या पालकांसोबत राहणारी मुलगी, आणि दुसरं आहे दारुड्या पतीची पत्नी, तिसरं वृद्ध किंवा आजारी महिला, चौथं वरील सर्व। आपलं उत्तर चौथं वरील सर्व हे बरोबर आहे। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता साप विषारी आहे? पहिलं नाग, दुसरा घोणस, तिसरा मण्यार, चौथा वरील सर्व। आपला प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं घोणस, हे उत्तर बरोबर आहे। आणि तिसरा, साप चावल्यास खालील लस दिली गेली पाहिजे? पहिलं ASV, दुसरं रॅबिप्योर, तिसरं BCG आणि चौथा रोटा। साप चावल्यानंतर रॅबिप्योर हे लस दिली गेली पाहिजे, हे उत्तर आपलं बरोबर आहे। आणि चौथं, श्वानदंश झाल्यास अशाने काय करावे? पहिलं जखम साबणाने स्वच्छ धुवून घ्यावी, आणि दुसरं स्वच्छ पाण्याने जखमेवर पाण्याची धार लावणे, तिसरं वरील 1 व 2 दोन्हीही करावे, चौथं काहीच करू नये। आपलं उत्तर तिसरं वरील 1 व 2 दोन्हीही करावे, म्हणजे जखम साबणाने स्वच्छ धुवून घ्यावी, स्वच्छ पाण्याने जखमेवर पाण्याची धार लावणे, हे उत्तर आपलं बरोबर आहे। चौथं, ग्रामीण आरोग्य स्वच्छता व पोषण समितीमध्ये खालील व्यक्ती सदस्य नसतात? पहिलं सरपंच, दुसरं आशा आणि तिसरं आरोग्य सेविका आणि चौथं वैद्यकीय अधिकारी। सरपंच, आशा, आरोग्य सेविका हे ग्रामीण आरोग्य स्वच्छता व पोषण समितीमध्ये सदस्य असतात, पण वैद्यकीय अधिकारी सदस्य नाही राहत, त्यामुळे आपलं हे उत्तर वैद्यकीय अधिकारी हे उत्तर आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या काही घटना खाली दिल्या आहेत, यातील लैंगिक अत्याचाराच्या घटनांपुढे होय व इतरांपुढे नाही असे लिहा। महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना इकडे दिलेल्या आहेत, आणि त्याची उत्तरं आपल्याला होय किंवा नाही यामध्ये लिहायचं आहे। पहिलं पाठलाग करणे, त्याचं उत्तर होय, ही हिंसाचाराची घटना आहे। पत्नीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे, याचं उत्तर आहे होय। तिसरं महिलांना काम करू न देणे, त्याचं उत्तर नाही। चौथं छेड काढणे, याचं उत्तर होय। पाचवं मुलींचे अश्लील व्हिडिओ काढणे, होय। 6 वेश्या व्यवसायासाठी मुलीची विक्री करणे, याचं उत्तर होय। 7वं बलात्कार, याचं उत्तर आहे होय। 8वं पत्नीकडून हुंड्याची मागणी, याचं उत्तर नाही। 9वं थोबाडीत मारणे, याचं उत्तर नाही। 10 जेवण न देणे, याचं उत्तर नाही। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर योग्य पर्याय निवडा। पहिलं पत्नीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध हा एक प्रकारचा हिंसाचार आहे, त्याचं उत्तर आहे बरोबर। दुसरं महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा
परिणाम केवळ गरीब महिलांवर होतो. त्याचं उत्तर आहे चूक. तिसरं, पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा अपमान सामाजिक हिंसाचाराचे मूळ कारण आहे. बरोबर. चौथं, पुरुष आणि महिलांना समान कार्यासाठी समान वेतन दिले गेले पाहिजे. उत्तर बरोबर. पाचवं, केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार केला जातो. उत्तर चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 4. एका वाक्यात उत्तरे द्या. पहिलं, आपल्या समाजात पुरुष आणि महिला यांच्यामध्ये सर्वाधिक भेदभाव कोणाबाबत होतो? त्याचं उत्तर आहे महिला. दुसरं, महिलांवर होणारे हिंसाचाराचे प्रकार सांगा. त्याचं उत्तर शारीरिक, लैंगिक, आर्थिक, मानसिक. तिसरं, आशांनी महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराची चर्चा कुठे करावी? त्याचं उत्तर ग्रामीण आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समिती व महिला गटात. चौथा प्रश्न, पिसाळलेल्या जनावरांची दहशत झाल्यास कोणती लस देतात? उत्तर त्याचं रॅबिप्युर. पाचवं, सर्पदंशावरील लसीचे नाव सांगा. त्याचं उत्तर ASV, अँटी स्नेक व्हेनम. प्रश्न 5. केस स्टडी. केस स्टडी. पंकज दुपारच्या वेळी शेतात काम करत असताना त्याला हिरव्या रंगाची काडी पडलेली दिसली. तो तिला उचलण्याचा प्रयत्न करतो, तर ती काडी नसून साप असतो. तेवढ्यात तो साप त्याला चावतो. त्याच्यासोबत काम करत असलेल्या सोबतच्या मजुरांनी तो साप मारला व गावातल्या आशाला झालेला प्रकार सांगितला. प्रश्न पहिला त्यातील, जर तुम्ही त्या गावातील आशा आहात तर तेथील भयभीत लोकांना काय समजावून सांगाल? त्याचं उत्तर, सर्व साप विषारी नसतात. चावलेला साप विषारी असेल तरच साप चावणाऱ्या व्यक्तीवर परिणाम होतो. सापाचे अनेक प्रकार असतात. त्यातील दुसरा प्रश्न, गावातील लोक तो साप जाळण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही आशा म्हणून काय कराल? त्याचं उत्तर आहे, सापाला सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे, कारण वेगवेगळ्या सापांवर वेगवेगळ्या प्रकारची लस असते. त्यामुळे ज्या लसीची आवश्यकता असेल तीच लस डॉक्टरांना देण्यासाठी सोयीस्कर होईल. त्यातील तिसरा प्रश्न, सर्पदंशावरील प्रथम उपचार काय करावे? उत्तर, रुग्णाला झोपवणे, हालचाल करू न देणे, चालू देऊ नये, रुग्णाला जवळील आरोग्य केंद्रात पाठविणे, दंश झालेल्या ठिकाणी रुंद कपड्याने किंवा इलेक्ट्रिकच्या वायरने बांधणे व दर 20 मिनिटांनी ती पट्टी सैल करून पुन्हा बांधणे. प्रश्न 6. प्रात्यक्षिक. ORSचे द्रावण कसे तयार करावे व त्यामुळे काय फायदा होतो? उत्तर, हात धुण्याच्या 6 प्रकार वापरून हात स्वच्छ करून ORSच्या एका पिशवीतील सर्व पावडर एका स्वच्छ भांड्यात घ्या, ज्यामध्ये किमान 1 लिटर पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये चमच्याने ORS पावडर व पाणी भांड्यात ढवळावे. ते पूर्णपणे एकत्र होईपर्यंत मिसळा. त्यानंतर ते वयानुसार योग्य त्या प्रमाणात देणे. तयार केलेले द्रावण 24 तासांच्या आत वापरावे. अतिसारावर उपचार करणे. खालीलप्रमाणे ORSचा उपयोग होतो. अतिसाराचा भाग लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सामान्य असतो, ज्यामुळे कधीकधी अत्यंत निर्जलीकरण होते आणि शरीरातून आवश्यक खनिजे
नष्ट होतात. दुसरं, निर्जलीकरणावर मात करणे. जेव्हा शरीरातील अतिरिक्त द्रव्य आणि क्षार गमावते तेव्हा ORS पेय सेवन केल्याने हरवलेले क्षार आणि ग्लुकोज पुनर्संचयित करण्यास मदत होते. तिसरं, खेळाडूंची ताकद वाढवते. अति घामामुळे हरवलेले द्रव्य पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्समुळे प्रत्येक खेळाडूसाठी डिहायड्रेशन आवश्यक आहे. ORS सारख्या रिहायड्रेटिंग सप्लिमेंट्स सेवन केल्याने खेळाडूंची हायड्रेशन पातळी वाढून ऊर्जा किंवा ताकद वाढू शकते. हे ॲथलीटला दुखापतीपासूनही सुरक्षित ठेवते. चौथं, थकवा टाळा. पुरेसे हायड्रेट नसल्यास शरीर अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. ORS प्यायल्याने व्यक्तीचा थकवा आणि अशक्तपणा कमी करू शकते आणि सक्रिय आणि उत्साही वाटू शकते. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिलं, रेबीज आजार होण्याची कारणे, मनुष्यात आढळून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे सविस्तर उत्तर द्या. उत्तर, रेबीज हा आजार पिसाळलेल्या प्राणी कुत्रा, मांजर, लांडगा, कोल्हा यांच्या चावल्याने होऊ शकतो. मानवात आढळणारी लक्षणे: चावलेल्या ठिकाणी वेदना, मुंग्या येणे, मनुष्य रडताना, श्वसनात अनियमितता. सुरुवातीला रुग्ण पाणी पिण्यास घाबरतो, त्यानंतर पाण्याला पाहून सुद्धा घाबरतो. जाड व कडक लाळ निर्माण होते. अन्न गिळताना वेदना होतात. व्यक्ती कधीही उत्तेजित किंवा उदास आणि कृतीत होतो. मृत्यू जवळ आल्यास फिट्स आणि अर्धांगवायू होतो. पिसाळलेला प्राणी चावल्यानंतर अँटी-रॅबीज लस घेतल्यावर आजारावर प्रतिबंध होऊ शकतो. जखम मोठ्या प्रमाणात असल्यास जखमेतील इंजेक्शन म्हणजेच अँटी-रॅबीज सिरम ARS घेण्यासाठी रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे पाठवावे. प्रश्न क्रमांक 8. संवाद लेखन. गावात 7 वर्षाची सोनी शाळेतून येत होती तेव्हा रस्त्यात तिला एक कुत्रा चावला आहे. याबाबत तिचे घरच्यांना काय सांगाल? उत्तर, प्रथमतः तिला पाणी देऊन शुद्धीवर आणा. तसेच तिला समजावून सांगणे की प्रत्येक कुत्रा चावल्याने रॅबीज होत नाही. याकरिता योग्य तो उपचार घेतल्याने त्या आजारापासून संरक्षण होते. कुत्रा चावलेल्या ठिकाणी जखम साबण लावून वाहत्या पाण्यात 5 मिनिटांपर्यंत स्वच्छ धुवून घेणे. तसेच जखमेवर पट्टी न बांधता उघडी ठेवा व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र पाठवणे. प्रश्नपत्रिका संपलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.